विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे। अनेक घराणे या सगळ्या विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत। ताई, सगळ्या विद्यार्थ्यांशी बोललात, काय नेमकं विद्यार्थ्यांचं खरं तर म्हणणं होतं? अतिशय गंभीर प्रश्न आहे। 25 तारखेची परीक्षा, त्याच्यात पेपर ओव्हरलॅपही होत आहेत। सगळ्या जागांच्यासाठीही पेपर वेळेवर निघालेले नाहीत। प्रचंड मिसमॅनेजमेंट आहे। ही मुलं मेरिटवर स्वतःच्या कर्तृत्वाने कष्ट करून शिकून झालेत, शिकल्यानंतर स्वतःच्या मेरिटवर ते पास होऊन काहीतरी चांगलं करू पाहतात या राज्यासाठी। अशा परिस्थितीत एवढा अन्याय जर मुलांवर होत असेल, कंप्लीट मिसमॅनेजमेंट या सरकारला मी बघते सातत्याने। हे सरकार सिरियसच नाही आहे। म्हणजे ज्या नोकऱ्या मुलांसाठी आहेत त्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात, जे सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यात परीक्षेत एवढा मोठा गोंधळ आणि मिसमॅनेजमेंट, हे दुर्दैव आहे। ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार फक्त स्वतःच्या खुर्चीवर प्रेमच्या विद्यार्थ्यांच्या नशिबीनं हा वनवास गेले अनेक वर्ष आहे। पुण्यात आपण हे आज आंदोलन होत नाहीये। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी गेल्या 12 ते 13 तासापासून अजून जवळपास 16 तास उलटले, भेटायला सरकारचा प्रतिनिधी कुठला नाही। फडणवीसांनी ट्विट केले, अनेक मंत्र्यांनी ट्विट केले, पण भेटायला कुणीही विद्यार्थी, कारण आता 16 तास उलटून गेलेत, विद्यार्थी अजूनही रस्त्यावर। हो, पण काय अशा असंवेदनशील सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा घेणार? जेव्हा बलात्काराची एवढी मोठी घटना झाली, कोण गेलं? जेव्हा तुमच्यासारख्या जबाबदार तिथल्या मीडिया लोकांनी जेव्हा ॲक्शन घेतली, तेव्हाच तर हे झालं ना, तेव्हाच तर जगाला कळलं। नाहीतर अशा ते बलात्काराची जी केस झाली, दुर्दैवी, अतिशय वेदना देणारी आहे, पण पोलिसांनी त्याची नोंद पण नाही घेतली, सरकारने काही ॲक्शन पण नाही घेतली, ना संस्थेवर ना ज्या माणसांनी केली अटक किती तासानंतर झाली। अतिशय असंवेदनशील सरकार आहे। यांना फक्त ईडी CBI असं सांगा, फार एफिशियंट, घर फोडा पक्ष फोडा, याच्यात फार एफिशियन्सी यांची। शेवटचा प्रश्न, खरं तर सरकारला वेळ नाही। विद्यार्थ्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, सरकारला लोकप्रतिनिधी म्हणून सरकारला तुम्ही बोलणार आहात का? नाही, अर्थातच मी माननीय मुख्यमंत्र्यांना लगेच फोनही करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री DCM 1 आणि DCM 2 या तिघांनाही कॉन्टॅक्ट करून त्यांना ट्विट पाठवणार आहे आणि त्यातून मार्ग काढूया की काहीतरी। आता त्यांनी सांगितलंय 3 वाजता मीटिंग आहे, बघूया काय होतं। मी एवढाच शांततेच्या मार्गाने, घरी प्रत्येक विद्यार्थ्याची आई, मावशी, वडील, बहीण, भाऊ वाट बघतायत, तर त्यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं। आंदोलन हा मुलांचा अधिकार आहे जो संविधानाने दिलाय, त्यामुळे आंदोलन करायचा या देशात काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येकाला अधिकार आहे, पण तो शांततेच्या मार्गाने करावा। सुप्रिया सुळेंनी MPSCच्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आता ते भेट देऊन मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहेत। कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।